सनबर्नसाठी होमिओपॅथीमध्ये सर्वात महत्त्वाचं औषध आहे सोल SOL, ज्यामध्ये त्वचेवर खाज येणे, रॅशेस येणे, लालसरपणा येणे आणि माइल्ड फॉर्ममध्ये असू दे किंवा सिव्हिअर फॉर्ममध्ये असू दे, तर दोन्ही प्रकारामध्ये हे औषध खूप चांगल्या प्रकारे उपयोगी पडतं. आणि दुसरं महत्त्वाचं औषध आहे बेलाडोना, की ज्यामध्ये अचानक त्वचेवर लालसरपणा येतो, खाज यायला लागते आणि त्वचा खूप सेन्सिटिव्ह असते, की टच केला तरी खूप आग होते किंवा दुखतं आणि टच केल्यावर स्किन गरमही जाणवते आणि त्याचबरोबर हेडेकही असतं, की डोकेदुखीही असतं सोबत. तर त्यामध्ये बेलाडोना हे औषध खूप उपयोगी पडतं. त्यानंतर तिसरं महत्त्वाचं मेडिसिन आहे कॅन्थेरिस, की ज्यामध्ये त्वचेवर ब्लिस्टर्स येतात, की जसं आपण मगाशी बघितलं तीव्र फॉर्म जेव्हा असतो सनबर्नचा, त्यामध्ये त्वचेवर बारीक फोड येतात, तर त्यामध्ये हे औषध उपयोगी पडतं कॅन्थेरिस. त्यानंतर चौथं महत्त्वाचं औषध आहे एपिस मेलिफिका, की ज्यामध्ये सनबर्नमुळे त्वचेवर प्रिकिंग सेन्सेशन होतं किंवा टोचल्यासारखं असं जाणवतं, आग होते आणि सूजही येते. तर अशा केसेसमध्ये एपिस मेलिफिका हे औषध उपयोगी पडतं. त्यानंतर पुढचं महत्त्वाचं औषध आहे सल्फर, की ज्यामध्ये त्वचेवर खूप तीव्र प्रमाणात खाज येते, खाज आल्यामुळे आगही होते आणि पुन्हा सनबर्नचा जो लालसरपणा आहे तो वाढत जातो आणि त्वचा खूप जास्त प्रमाणात खराब झालेली असते. यामध्ये सल्फर हे औषध उपयोगी पडतं. यासोबतच होमिओपॅथीमध्ये नॅट्रामोर, कॅडमियम सल्फ, आर्टिका युरेन्स अशी इतरही काही महत्त्वाची औषधं आहेत की जी सनबर्नसाठी आपण वापरू शकतो. जर तुम्हाला अशी सनबर्नची काही समस्या असेल, जर लालसरपणा जाणवत असेल, खाज असेल, खूप दिवसांपासून अशा काही तक्रारी जाणवत असतील, तर तुम्ही नक्कीच आपल्याशी कॉन्टॅक्ट करू शकता.